मेजर विनोद अँड आर्मीची थोडी नाखुश कामगिरी जरूर झाली, परंतु अपकमिंग टुर्नामेंटमध्ये जेव्हा संघ सहभागी होईल या टीमला आपण ऑल द बेस्ट बेस्ट विशेष देऊन ऑनगोईंग मॅचकडे जातोय. जनमान टेंबरे आणि त्यांच्या विरोधात जनमान माडसबे आघाडीसाठी अक्षय करण तर गोलंदाजीसाठी मयूर. सामना सुरू होतोय. धाबे सोबत सध्या टीमची टोटल धाफलकावरती सुरू होतीये. डाव सुरू होतोय. फलंदाजी करणाऱ्या टीम जनमान माडसबीचा 3 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल फ्रीट. आता संधी बनली आहे ती फलंदाज अक्षयला. शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता. सरप्राईज बाउन्स पण पंचांनी वाईड बॉल सिग्नल केलेला आहे. ऑल्सो 1 फॉर द ओव्हर कॉल देखील आता करण्यात आलेला आहे. वाईड प्लस 1 फॉर द ओव्हर. तो फ्रीट कंटिन्यू असेल. टीमची टोटल या अतिरिक्त धाबेसोबत सध्या 4 ऑन बोर्ड. 4 धाबा धाफलकावर. सध्या दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. थोडी चर्चा रंगते, मात्र स्कुर्ले गंपायर कडून इशारा आलेला आहे तो वाईड बॉलचा. वाईटसाठी रिव्ह्यूची मागणी आता केलेली आहे. या टीव्ही अंपायरची मदत आपण घेऊयात. इट इज व्हाईट बॉल. ऑल्सो 1 फॉर द ओव्हर कॉल. आणि आता फ्रीट कंटिन्यू असेल. एकत्रित धाव स्कोरबोर्डवर टोटल सध्या 4. फ्रीट संधी बनली ते बॅटर अक्षयला. ओ यावलेला बीमर वेस्ट ऑफ हाईट बॉल मागे चाललाय. नो प्लस 4. या त्यात 5 धावा. आता अतिरिक्त धावसंख्येची उदलन आणि बरसात झाली आहे. नो प्लस 4. हा येतोय पंजा. पर प्लस 4 या देखील 5 धावा आलेल्या आहेत. दसरा संपला, दिवाळी संपली आणि या अधिकच्या बिनामेहनतीच्या धावा या इन मोसमात मिळत आहेत टीम माडसला. शॉर्ट बॉल आता पुल केलाय. मिड विकेटला चाललाय बॉल. फ्रीट आहे. आउटफील्ड अत्यंत वेगवान. क्षेत्ररक्षक पोहोचेल का प्रयत्न चालवलाय. चांगली फिल्डिंग. रिले थ्रो आता केलेला आहे. तिसरीचा प्रयत्न आणि आता तिसरी धावही पूर्ण झालेली आहे. सो या 3 धावा कंप्लीट आणि 3 धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 12. 12 ऑन बोर्ड. दोनच बॉल टाकलेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच माडस आणि आंबेगाव. विनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीम रेडी राहा. आपण टॉस त्या ठिकाणी कव्हर करतोय. छत्रपती वॉरियर्स माडस आणि त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव नेक्स्ट मॅच इन ॲक्शन असतील. फुलटॉस बॉल बॅटची कडे घेत मागे चाललाय. पायाच्या साहाय्यानं शॉट थर्डमॅनला बॉल अडवलाय. तोपर्यंत मिळेल ते एकच जाव. सिंगल साईड सध्या स्कोर आपण बघत आहोत 13. पहिल्याच बॉलवर डॉट बॉलनं छाप सोडली होती मयूरनं, मात्र त्याचं कंट्रोल बिघडला. नो प्लस 2 वाईड. नो प्लस 4. त्यानंतर फ्रीटवर 3 धावा आणि आता देखील एक सिंगल आलेले आहे. तो चांगल्या वेगाने आणि चांगल्या गतीने धावा येत आहेत. जनमान माडसबीसाठी ही जमेची बाब आहे. स्कोर सध्या बनलेला आहे तो 13. फुलटॉस. यावेळेला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक उपस्थित. जजमेंट खराब आहे. कॅच ड्रॉप. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय आणि आता 2 धावा तितक्याच सहजरित्या मिळताना दिसतील. या 2 धावेसोबत देखील धावसंख्या दाफलकर अंकित होते ती 15. 15 ऑन बोर्ड. फिल्डिंग डिपार्टमेंटनं देखील आता या मॅच मध्ये थोडी नाखुश निराशाजनक कामगिरी केलेली आहे.
धावसंख्या 15, स्टील 2 टू गो. हो, यावेळेला आणखीन एक बीमर. गोलंदाजाचा रिदम पूर्णपणे तुटलाय. झेल देखील ड्रॉप. नो +2. या बॉलवर देखील 3 धावा आलेल्या आहेत. नो +2 या देखील 3 धावा. 3 धाब्याचा सध्या स्कोर आपण बघत आहोत 18-18. एसडीस बीमर 2 टाकलेत, मात्र जर ते डेंजरस असतील तर ॲज पर अंपायर कन्फर्मेशन आता गोलंदाजाला थांबावं लागेल. आणि जर बॅटरला कुठल्या पद्धतीची सिरियस इंजुरी त्या बीमरनं होणार नसेल तर मात्र तो स्पेल कंटिन्यू करू शकतो. आणि तेच कन्फर्मेशन सध्या मैदानी पंच देत आहेत राजू राठोड सोड. मयूरला स्पेल कंटिन्यू करावा लागेल. फ्रीट असेल. धावा बनलेल्या आहेत त्या 18. धावांसाठी मेहनत करावी लागते. धावांसाठी घाम घालावा लागतो. पण या सामन्यात गोलंदाजानं बिना मेहनतीच्या मोफतच्या बिना साह्यास धावा दिलेल्या आहेत. स्कोर बनलेला आहे तो 18. फ्रीट आता स्विचिटसाठी मोठा चांगला संपर्क झाला नाही. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर थोडी मिसफिल्ड, पण एकच धाव. सिंगल साईज सध्या स्कोर बोर्डवर टोटल आहे ते 19 धावा. स्टील 1 टू गो. 19 धावा सध्या धावफल कव्हर. षटक सध्या मार्गस्थ असताना पहिलं थोडे एक्सपेन्सिव्ह राहिलेत मयूर. सुरुवात त्याची डॉट बॉल नव्हती. बीमर बॉल, एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉलही आले आणि त्याच कारणासह सध्या चांगली सुरुवात या मॅचमध्ये. प्रतिस्पर्धी टीम बॅटिंग करत असताना जनमान म्हाडस बीची. आणखीन एक फुल टॉस. झेल तर संपादित झालाय, पण आता पंचांनी DRS ची मागणी केलेली आहे. ऑफिशियल अंपायर रिव्ह्यू आहे. टीव्ही अंपायरची मदत पुन्हा एकदा आपण घेऊयात. बीमर नो +1. या षटकात एकंदरीत गोलंदाज मयूरने आतापर्यंत हा 4था नो बॉल टाकलेला आहे. नो +1 या देखील अतिरिक्त धावा येत आहेत आणि सध्या स्कोर बोर्डवर टोटल अंकित झाले ते 21. नेक्स्ट बॉल फ्रीट. फलंदाजांचं नशीब आज बलवत्तर आहे. फुल टॉस आणि फ्रीट वरती आक्रमण केले. झेल ड्रॉप पुन्हा एकदा, पण नुकसान नसतं. फ्रीट होता. 2 धावा इथे देखील पूर्ण झालेल्या आहेत. पहिलं षटक शेवटी समाप्त झालेलं आहे. या ठिकाणी गोलंदाजाच्या हे षटक कंप्लीट करण्यासाठी नाकी 9 आले आणि धावफलकावरती टोटल आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 23 धावा. जनमन मार्डस बीला जबरदस्त स्टार्ट या षटकात मिळालेला आहे. पहिल्या षटकात थोडी खराब कामगिरी मयूरची. नुकताच उपस्थित झालेले आहेत उनेंते या पण मंचावरती मैत्री चषकाच्या निमित्तानं आपले सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत वसंत. पहिला बॉल लाईन इथे पाहावी लागेल. व्हाईट बॉल. पहिल्याच बॉलवर वसंत यांची देखील असमाधानकारक सुरुवात. एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धाब्याचे सध्या स्कोर आपण बघत आहोत 24. धावा वेगाने येतात. धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात येते ती जमेची बाब आहे. मागच्या सामन्यात 30 धावा देखील जय बजरंग मासबीला चेस करता आला नाही आणि या सामन्यात पहिल्या षटकाच्या अंती 24 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. 4 षटकं अजूनही बाकी आहेत. यावलेला समोर डाऊन दी ग्राउंड स्वीट साऊंड. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. कन्फर्मेशन आले पंचांचं. क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला स्पर्श झालाय आणि तरी देखील आता सहमती घेतली ती थर्ड अंपायरची. तिसऱ्या पंचांची मदत आता मागितली. या टीव्ही अंपायरचा सपोर्ट आपण घेऊयात. प्रथमतः क्षेत्ररक्षकानं जो प्रयत्न केला त्याचा पाय एक्झॅक्टली कुठे होता हे आता पाहायचंय. येस इट इज ओव्हर द बाउंड्री लाईन. हा सिक्सर आलाय. षटकारासहित सध्या धावा बनलेल्या आहेत त्या 30. वैयक्तिक अर्धशतक. कॅश प्राईज 1000 रुपयाचं नंदूदादा माडसे यांच्या वतीनं. त्याचबरोबर सलग 3 बॉल 3 सिक्सर नंदूदादा माडसे यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि दोन्ही टीमसाठी कॅश प्राईज ऑन आहे. जनमान टिंबरे आणि त्यासोबत जनमान माडसबी. यावेळेला विद्या अँगल. चांगला बॉल. टप्पा पडल्याबरोबर थोडा आउटस्विंग होतोय. ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं बॉल मार्गस्थ होतोय. डॉट बॉलची झाले सांगता बऱ्याच कालावधीनंतर मात्र आता सध्या धावफलकाला दिलासा दिलाय तो गोलंदाज वसंत. डॉट बॉलनं धावा 30.
केलेला समोर लॉंग ऑफला फटका फसलाय. बॉल अवे. झेलची संधी. तिकडे झेल निसटलाय. मयूर होते. आज मयूर यांच्या विरोधात सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत. पहिल्या षटकात खर्चिकी राहिले. आता झेलही सुटलाय. क्रिकेट आहे. कधी कधी एखाद्या प्लेअरचा पाठलाग जर बॉलनं केला ना तर तो सोडता सुटी नाडी. सध्या तसंच काहीसं घडतं मयूरच्या बाबतीत. कॅच ड्रॉप एक सिंगल. स्कोर 31. जीवनदान मिळतं ते करणला. अक्षयकडे स्ट्राईक आहे ज्यानं 8 बॉलचा सामना केला. वैयक्तिक 12 धाब्याचं योगदान तो देतोय. यावलेला चांगला बॉल पण लाईन खराब आहे. पंच तेच पाहतायत. निर्देशित करतायत. क्लोज टू द लाईन. इट इज वाईट. आणि एक्स्ट्रा धाब्याने सध्या एकूण धावसंख्या दाखल करून की झाले ते 32. नेक्स्ट मॅच कॅप्टन्स बी गेटिंग रेडी. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात टीम भाडस इन ॲक्शन असेल. दिशा दिली समोर. मिडॉनला फिल्डर उपस्थित. चान्स रनआउटचा बनला असता पण थोडा लेझी आलाय. तोपर्यंत एक धाव बनताना दिसेल. सिंगल साईज सध्या स्कोर आपण बघत आहोत 33. बॉल एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावे सहित सध्या धावफलकामध्ये वाढ. स्कोर आपण बघत आहोत 34. स्टील 2 टू गो. काही केल्या एक्स्ट्रा धावा आता या सामन्यात रोखता रोके ना. यावलेला बॅटची कडा फ्लाय झालाय. बॉल विकेट किपरच्या बाजूनं. शॉट थर्डमॅनला बीट करत डीप मध्ये लॉंग स्टॉपला येतोय. लकी 4. चौकार. या चौकार सहित सध्या 38 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. ऑन साइडला पॉवर पॉकेट. बॅट मधून निघालेला स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. करणच्या बॅट मधून धावा अर्धा डझन. 6 रन. षटकार. षटक सुरू होते. तिसरं गोलंदाजी करता निर्णायक तिसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवर पियुष. 2 षटकात 44 धावा बनलेल्या आहेत. पहिलाच बॉल पियुषचा देखील वाईड आलाय. धावाला ग्रहण लागलंय की काय फिल्डिंग करणाऱ्या टीम जर्मन टेंबरेच्या. हे देखील आता चर्चेचं सत्र बनलेलं आहे. रिव्ह्यूची मागणी बॉलिंग करणाऱ्या टीमकडून. कॉन्फिडंट नंबरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. त्या टेक्निकल टीमचा सपोर्ट आपण घेऊयात. पाहूयात एक्झॅक्टली बॉल पडला कुठे. बॉल निघतो कुठे. बॉलचा फिनिश पॉइंट काय होता. थ्रो चेक ए सिरीज. चला या टाकला गेलेला बॉल आपण चेक करूयात. फेअर बॉल. ए सिरीज योग्य बॉल मात्र कळवण्यात आलेला आहे.
पण वाईट बॉल आहे हे देखील विसरून चालणार नाही. शैलीच्या विरोधात आक्षेप नोंदवला होता, त्याच कारणास्तव तो वैद्य चेंडू पंचांनी ठरवलाय, मात्र बॉल तसा वाईड आहे. एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेनं स्कोर बनलेला आहे तो 45-45. लाईन पाहावी लागेल. वन्स अगेन वाईड. आणखीन एक अतिरिक्त धाव. गोलंदाज करतायत तर काय करतायत हा प्रश्न आता उपस्थित झालाय. लॅक ऑफ प्रॅक्टिस, सरावाचा सध्या तरी स्पष्ट अभाव दिसतोय. ज्या पद्धतीनं सध्या बॉलिंग सुरू आहे टीम जनमान टिंबरेची, मात्र कमबॅक इतकं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये काढण्यात देणारी माणसं कधी यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी देणारी माणसं जी असतात ती कधी काढण्यात देत नसतात. यावेळेला चांगला बॉल आहे, परफेक्ट यॉर्कर. डिग आउट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. बॅक टू बॅक 2 वाईड नंतर आता दिलासा दिलाय तो पिचनं. डॉट बॉलची इथनं झाले सांगता टीमची टोटल सध्या स्थिर आहे 46. 46 धावा स्कोरबोर्डवर. सेहेचाळीस धावा दाफलकर पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. यावेळेला समोर सेफ शॉट. लॉंग बॉलला फिल्डर आले, चांगलं बॅकअप. एक सिंगल मात्र रोखता आली नाही आणि या सिंगल धाब्याने सध्या आपण बघत आहोत स्कोर पोहोचल्या पुढे तो 47 47 धावा सध्या दाफलकावर. वेगानं धावा येत्या ती जमेची बाब आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम जनमान भाडस बी करता. यावेळेला यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न होता, तोही फसलाय. वेग चांगलाय गोलंदाज पियुषकडे. एक्स्ट्रा रन जरूर आलाय पण या षटकात चांगला दमखम त्यानं गोलंदाजीमध्ये दाखवलाय. वापसीचे संकेत आता त्यानं दिलेले आहेत. डॉट बॉल धावा असतील 47. स्टील 3 to go. बॉल बाकी अजूनही 3. जनमान टिंबरेनं टॉस जिंकत या मॅचमध्ये फिल्डिंगला पहिल्या डावात पसंती दर्शवलेली आहे. ऑन साईडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये चाललाय बॉल. मिडविकेटला फिल्डर थोडे दूर आहेत, तोपर्यंत बनली एक सिंगल आणि एकाच धाबेवरती इथनं समाधानी राहावं लागेल. मागच्या 2 षटकांच्या तुलनेत या षटकात आहे ना कृष्ण केली एक जबरदस्त कामगिरी. 4 चेंडू अवघ्या 4च धावा त्यानं दिलेल्या आहेत आणि त्याच कारणास्तव पहिल्या 2 षटकात दाफलकाचा जो वाढता वेग आपण पाहिला होता, वाढती गती जी आपण पाहिली होती आणि पूर्णपणे सध्या षटकात थोडं कमबॅक होतंय, थोडा ग्राफ कंट्रोल केला तो गोलंदाज पियुषने. चला वेळ जास्त जातोय. टिंबरेकर ऑलरेडी एक्स्ट्रा बॉल या मॅच मध्ये आतापर्यंत विचार केला तर वाईड नोचा भरणा झालेला आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. स्टील 2 to go. यावेळेला बरोबर पाय पकडलाय फलंदाजाचा, संधीच दिली नाही हात खुले करण्याची. ती अक्षयला आणखीन एक डॉट बॉल. धावा स्थिर 48. स्टील 1 to go. धावा दाफलकर पाहायला मिळत आहेत. षटक सध्या तिसरं मार्गस्थ असताना जे कमबॅक हवं होतं ते कमबॅक होत आहे. फुल टॉस आता स्वीप केलाय, पाठवलाय हवाई यात्रेकरता बिडविकेट सीमा पार. षटकार. नाचेल तो मोर कसला. मॅचकडे जाऊया. 54 धावा 3 षटकात बनलेल्या आहेत. 18.00 धाब्याची धावगती. 13 चेंडू 20 अक्षयनं बनवलेल्या आहेत तर 9 चेंडू 20 करणनं बनवलेल्या आहेत. आणि एक्स्ट्रा धाबेचा या डावामध्ये विचार केला तर सँडी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. एकंदरीत एक्स्ट्रा धावा आतापर्यंत किती आलेल्या आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात आतापर्यंत 14 धावा आलेल्या आहेत. 22च्या 4 धावा, वाईडच्या 6 धावा आणि नो बॉल 4. चला वेळ जास्त जातो. टेंबरेकर ऑलरेडी 5 षटकांचा टाइम काउंटर स्टार्ट आहे. त्यातल्या त्यात 3 षटकं ऑफिशियली त्यामध्ये वाईड्स वाढलेत, नो बॉल वाढलेत. वाईट बॉल.
एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. प्रत्येक षटकात 100 धावा येतात, ती जमेची बाब आहे. संदेश गोलंदाजीसाठी दाखल झालेत. अतिरिक्त धाब्यानं स्कोर सध्या 55-55. संदेश बॉलिंग मार्कवर. वाईड नंतर डॉट. कमबॅक होते संदेश कडून. धावा मात्र स्थिर आहेत. स्कोर बोर्डवर टोटल सध्या पाहायला मिळते ती 55. 55 धावा दाफलकावर. यावेळेला पहिली विकेट काढली आहे ती गोलंदाज संदेशनं. 55ला पहिला हादरा बसतोय तो टीम जनमान भाडसबेला. फर्स्ट विकेट डाऊन. विनंती आहे आपणही बॅटिंग ऑर्डर सेट करून ठेवा. शॉर्ट बॉल हुक केलाय, पाठवलाय लॉंग लेगला, सीमारेषेच्या बाहेर. 1-2 का 4 येतो तो चौकार. 4 धावा. गुड शॉट. चौकारासोबत सध्या टीमची धावफल करते. टोटल 59. 59 धावा. 59 धावा सध्या स्कोर बोर्डवर बनलेले आहेत. वाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्या धावफलकावर एकूण अंकी झाले ती 60. 16. 60 धावा सध्या स्कोर बोर्डवर. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 54 होत्या. या षटकात देखील चांगल्या वेगाने धावा आलेल्या आहेत. बॅट चिकडा, बॉल मागे, शॉर्ट फानलेगला बॅकअप आलंय. तोपर्यंत मिळेल ते एक सिंगल आणि सिंगल धावेनं सध्या स्कोर आपण पाहताय 61. 61 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 61 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. स्टील 2 टू गो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. कॅप्टन दोन्ही टीमचे रेडी ना. यावेळेला खोला टाकलाय बॉल विथ द अँगल. हलकीशी हरकत करत निघाला यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाले सांगता आणि यासोबत पुन्हा एकदा दिलासा दिलाय तो गोलंदाज संदेशनं. स्टील 1 टू गो. धावा 61. 61. 61 धावा स्कोर बोर्डवर बनलेले आहेत. फुल टॉस. यावेळेला भिरकावलाय हा गगनभेदी, गगनचुंबी, आसमानी टोला. वाऱ्याशी वार्ताविलाप करणारा हा भारदस्त षटकार. सदुसष्ट धावा 4 षटकांच्या अंती स्कोर बोर्डवर. खलील काका, सतीश काका यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आले. आणखीन एक वाईड. या वाईडनं या सामन्यात दिनेश कापडी सर वातावरण टाईट केलेलं आहे. अतिरिक्त धावा बनतायत 68. 68. नेक्स्ट मॅच ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात टीम भाडस. रेडीरात दोन्ही टीम कॅप्टन. समोर
लॉफ्ट केलाय बॉल, लॉंग ऑफला फिल्डर मयूर उपस्थित झालेत. एकच धाव, सिंगलपेक्षा जास्त मात्र काही नसेल. स्कोर 69. पहिल्या डावाचे अजूनही आपण बघत आहोत ते बॉल बाकी आहेत 5. 69 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर बनलेले आहेत. पार स्कोर किती असेल हे देखील पाहिजे. एक बेनिफिट आहे पहिल्या राऊंडमध्ये जास्त धावा बनवणाऱ्या टीमला डायरेक्ट बाय. ऑन साईडला प्लेस केल्या बॉल, इनफिल्डमध्ये कोणी नाही आहे. डीपमधून फिल्डर आलेत, वेळ घेतलाय तोपर्यंत तालमेल दोन्ही फलंदाजांनी साधलाय आणि अगदी आरामशीररित्या या 2 धावा आता कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेसोबत धावा बनतात त्या 71. 4 चेंडू पहिल्या डावाचे बाकी आहेत. ज्या एक्स्ट्रा धावा या सामन्यात खर्च झालेल्या आहेत ना त्या रनचेस करत असताना पोचणाऱ्या ठरतील. लास्ट 4 टू गो. काव फेसला टर्न केला बॉल, फिल्डर आलेत, एकच धाव. दुसरीचा प्रयत्न चालवला, लेझी थ्रो, पण अटेम्प्ट आता पाहायचा फिल्डरचा सक्सेस होईल की नाही. नॉट आउट ए सिरीज. फुलटॉस आणि फुलटॉस गॅप मध्ये चाललाय. वाकंट एरिया, मिड विकेटला टप्पा घेत सीमा पार, चौकार. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. आणखीन एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धावा काय रोखता रोकेनात. स्कोर बनलेला आहे तो 78. यावेळेला चांगला बॉल, मात्र लाईन मिस केली ती विकेट किपरनं. बॅटरी काही क्षणासाठी बीट झाले, एकच धाव आणि धावसंख्या दाफलकरीकडून किस झाली ती 79. एक बॉल अजूनही बाकी आहे. चला, संगणक या दोनही टीमचे शेवटचा बॉल डॉट. 79 बनले, 80चं टार्गेट. दुसरा डाव जॉईंट होतील अजित पवार सर. या दरम्यान टॉस करतोय बॅटबद्दल सामबेगाव आणि त्याचबरोबर माडस वॉरियर. चला, माडस टीम फिल्डिंगसाठी लगेचच दाखल व्हा. चला, ओपनिंग पेअर टीमची रेडी होणार आहे. चला, तुम्ही पहिले मैदानात दाखल व्हा. टॉस होतोय, जॉईंट होतील त्या ठिकाणी टॉस करता. पद्माकर भाऊंच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मुरबाड यांच्या मान्यतेने होम साईट पुणे व विघ्नार्था स्पोर्ट्स मांदिवली आयोजित मैत्री चषक 2026चा रणसंग्राम आपण बघू शकतात. आणि मॅच क्रमांक 3चा पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि पूर्वार्धाच्या काळाच्या अखेरीस एक चांगली टोटल फलकावरती उभी केली आहे. अर्थातच तिथे जर पाहिलं तर धाबा स्कोरबोर्डला बनल्या गेल्यात खूप जास्त प्रमाणात. पुढील मॅचचा टॉस देखील आपण बघू शकता तो कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन तिथे जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून टॉस देखील कंप्लीट केला जाईल या मॅचचा.
अंबिगाव टॉस जिंकलेत आणि टॉस जिंकत असताना त्यांच्या माध्यमातून निर्णय स्वीकारला गेला आहे बॅटिंग करण्याचा. अर्थातच दुसऱ्या डाबामध्ये फील्ड करण्यासाठी पाहू शकतात की चला लगेच आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे विनंती असेल दोन्ही संघांना. ला विनंती असेल वेळ वाचवायचा आहे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण क्विकली पाठवायचे आहेत. ऐंशी धावांचं टार्गेट सेट असेल आणि ते टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल या मॅचमध्ये ते आपल्याला बघायचं इथनं देखील डाबाला सुरुवात होते. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ जरूर कंप्लीट झाला आणि इकडे सुरुवात होत असताना बघू शकतात दुसऱ्या डाबाला जबरदस्त मॅच होणार या गोष्टीमध्ये तील मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सातत्याने दाखवला जातोय. दोन्ही संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर मुरबाड परिसरामध्ये जबरदस्त खेळ पाहू शकतात. म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत पाहू शकतात हे संघ खेळतात आणि या विभागामध्ये जर पाहिले तर प्रकाश होता ती स्पर्धा रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा जर पाहिले तर खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातीलच ही स्पर्धा आपण पाहतात. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं तिथे गोलंदाजी मागवणं गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आडवा बाटणं खेळण्याचा मनसुबा होता. बॉल डीपमध्ये शॉट्स सिलेक्शन होतं जरूर परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर खेळाडू माध्यमातून चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र आकारला जातोय. बाबूच्या माध्यमातून हा चेंडू इथे बघू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवणं गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल उंच गेलाय. आता इकडे दाऊंडी बॉल येण्याचा प्रयत्न होता आणि यस तिथे देखील चूक झाली आहे आणि याही चुकीचं भुगतान आता करावं लागेल. एक सिंगल फलकावरती कंप्लीट झाले आणि सिंगल दाबाच्या मदतीने स्कोरबोर्डला दाबा जोडल्यात. अर्थातच एक आकड्यावरती पहिलाच बॉल त्याच्यावरती धाव आली नाहीये. पुन्हा त्याच्यानंतर बॉल टाकला त्याच्यावरती एक सिंगल आली आणि सिंगल दाबाच्या मदतीने जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. पहिला डॉट त्याच्यानंतर एक सिंगल पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती बाबू यावेळेस बाबूच्या या बॉलवरती केलं आक्रमण आणि पाठवून दिलं बॉलला सरळ मिड विकेटच्या पलीकडे निघून गेला सरळ सीमा पार. येतो वन बाउन्स ओव्हर दी रोप. धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार 4. प्रयत्न यावेळेस जर पाहिलं तर बाकड ऑफ दी स्क्वेअर लेगला खेळायचा होता बॉल परंतु तेवढंसं कनेक्शन प्रॉपरली बनलं नाहीये आणि त्याचमुळे सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. पहिला डॉट त्याच्यानंतर एक सिंगल देन पुन्हा चौकार आणि त्याच्यानंतर पुन्हा गोलंदाज बाबूचं वर्चस्व या मॅचमध्ये राहिले आणि त्याच्या माध्यमातून डॉट बॉलचा वापर सध्याच्या घडीला गोलंदाजी मागवणं बाबू देखील करतोय. बाबू तयार. यावेळेस बाबूच्या या बॉलवरती देखील दिशा दिली आणि आता बॉल चाललाय सरळ डी स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये. डीप मधनं खेळाडू धावतोय पुढे
आणि त्याच्यानंतर 2 धाबा कंप्लीट झाल्यात आणि याच 2 धाबाच्या मदतीने आता स्कोरबोर्डला 7 धाबा जोडल्यात. जबरदस्त मॅच बघू शकतात. सिंगल डबल या गोष्टींकडे सध्याच्या घडीला मॅचमध्ये महत्त्व दिलं जात आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना स्कोरबोर्डला 7 धाबा देखील जोडल्यात. इथे देखील पुन्हा एकदा बॉल चाललाय डी स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये. खेळाडू मिड विकेटच्या पुढे आले आणि त्याच्यानंतर बॉलला रिटर्न क्विक केलंय. आता क्विक केलंय तर त्याचा खामियाजा तुम्हाला भुगतावाच लागेल. 1 रन्स कंप्लीट झाली आहे, परंतु दुसऱ्या धाबेसाठी जात असताना बॅटरला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 विकेट क्रमांक 1 हा पहिला झटका बसतोय. बॅटर आउट गॉन. देवेश पहिलाच बॉल आउटसाइड दिला एक्स्ट्रा होता आणि सरळ वेगाने निघून गेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त भन्नाट वेगाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना अंपायर सिग्नल इट इज वाईट. वाईटचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून दिला गेला आणि त्यामुळे धावफलकावरती धाबा देखील आता वाढतायत 9 आकड्यावरती. देवेशच्या माध्यमातून पहिलाच बॉल अतिरिक्त हाताला गेला आणि त्याचं बेनिफिट बॅटरला मिळालं गेलं मॅचमध्ये. वापरून टाकलाय बॅटच्या राडारमध्ये व्यवस्थित चेंडू नव्हता आणि त्यानंतर शॉट थर्डमॅनला बॉल फील्ड केला जातोय. फ्लाइंग खेळाडू पुढे गेले आणि त्याच्यानंतर बॉलला स्टॉप बॉल रिटर्न. एक सिंगल क्विक कंप्लीट केली आहे. एक सिंगल देखील नाही आहे. डॉट बॉलचा वापर सध्याच्या घडीला पावशिकतात गोलंदाज करतोय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पहिला वाईट त्याच्यानंतर डॉट बॉल. सध्या जर पाहिलं तर स्कोरबोर्डला 9 धाबा जोडल्यात आणि गरज आहे 80 धाव्यांची आणि 80 धाव्यांचं लक्ष असताना तुम्हाला मोठे फटके या मॅचमध्ये फेकावेच लागतील. आणि त्याच इंटेन्शन फटका सजवलाय. पाठवला सरळ बॉलला बावडीलाच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्यातनं बॉल चालला सरळ सीमा पार. दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड स्टोक सिक्सर. खेचावेच लागतील आणि सध्या जर पाहिलं तर बॅटिंग ट्रॅक वरती तोच प्रयत्न बॅटर करतोय. सिक्सर जोडला राहुलच्या माध्यमातून. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. इथे बॅटर सांगतोय की यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आता बॅटरला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 हा दुसरा झटका. बॅटर राहुल बॅक टू दी डगआउट गॉन आउट. मध्ये बघू शकतात पहिल्या बॉलवरती सिक्सर ठोकला आणि त्याच्यानंतर गोलंदाजाने देखील सांगलंय की तुम से रहे हो तो हम भी सवा से रे. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से देने के लिए तैयार है मैदान के अंदर. आणि काय जबरदस्त खेळ दाखवला जातोय. देवच्या माध्यमातून काय कमबॅक केलाय. 3 चेंडूवरती 7 धाबा जरूर खर्च केला देखील विकेट देखील आली या मॅचमध्ये आणि सध्या जर पाहिलं तर स्कोरबोर्डला 15 धाबा जोडल्या त्या मॅचमध्ये देवेशच्या माध्यमातून. नवीन बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला आणि त्याची साथ देतोय. आता अमोल पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. पुन्हा एकदा पायात बॉल होता लाऊडली अपील, परंतु त्या अपीलवरती पंचांचा इंटरेस्ट नाहीये आणि त्याच्याच कारणामुळे इथे ती अपील फेटाळून लावली आहे. सुंदर चेंडू डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाजी मागपन्न गोलंदाज देवेश करतोय. कमबॅक चांगल्या पद्धतीने केला गेला या मॅचमध्ये आणि कमबॅक या शब्दाला
क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्त्व आहे. बॅकअप, कमबॅक आणि ते सध्या देवेशच्या माध्यमातून केलं जाते. पुन्हा तयार, ओव्हर द विकेट, पुन्हा बॉलिंग ट्रॅकवरती जडमध्ये होता, पुढ्यात ठेवला आणि बॉल चालला सरळ वाईडिश लॉंग ऑनमध्ये. खेळाडू पुढे येतात आणि त्याच्यानंतर बॉलची फेकी. एक सिंगल आणि सिंगल दाबाच्या मदतीने आता स्कोरबोर्डला दाबा 16 आकड्यावरती. सिंगल डबल या गोष्टींकडे सध्याच्या घडीला मॅचमध्ये भरपूर महत्त्व आहे आणि त्याचमुळे त्या मॅचला 16 धाबा जोडल्यात. 80 धाब्यांचा पाठला करायचा होता आणि ज्या पद्धतीची बॅटिंग राहुल करत होता, ज्या पद्धतीची बॅटिंग संदीप करत होता, आता ओपनिंग पॅरेसमध्ये आघाडीचे 2 बॅटर परतीच्या प्रवासाला जरूर पाठवलेत. व अंतिमच्या बॉलवरती आडबा बॅटनं बॉलला पाठवून दिलंय बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आग उगलताच वाला आणि मैदानाच्या बाहेर फेकतोय हा आगीचा गोला. सिक्सर. जबा पलकावरती जोडल्या. जबरदस्त मॅच, घमासान युद्ध सध्याच्या घडीला मॅच मध्ये बघू शकतात. वार पलटवार सध्या चालू आहे त्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोरबोर्डला धावा जोडल्यात. अर्थातच 23-23. सिंगल डबल या गोष्टींकडे या मॅचमध्ये महत्त्व दिलं जाते. त्याच्यानंतर मोठे फटके देखील खेचावे लागतील आणि मागील ओव्हरमध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग केली आहे, जरूर विकेट देखील मिळवून दिलात, परंतु बॅटिंगच्या माध्यमातून धावा देखील भरपूर चांगल्या पद्धतीने स्कोरबोर्डला जोडण्याचं काम सध्या या मॅचमध्ये केलं आहे. बाबू पुन्हा एकदा आलेत, ज्याच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 कंप्लीट झालं. त्यामध्ये विकेटलेस षटक राहिलं, 8 धावा खर्च केल्या आणि याही ओव्हरमध्ये त्याच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी होणार या गोष्टीमध्ये तील मात्र शंका नाही आहे. परंतु आधीच्या ओव्हरमध्ये तुम्ही काय केलंय हे महत्त्वाचं नाही. याही ओव्हरमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची कामगिरी करावीच लागेल आणि त्या इंटेन्शननं, त्या माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळ तुम्हाला आकारावा लागेल, दाखवावा लागेल. 2 चेंडू तर अचूकतेने टाकलेत. अचूकता भेदकता सध्याच्या घडीला मॅचमध्ये आहे. आउटसाइड ऑफ स्टिक टाकला बॅट चेज आणि त्याच्यानंतर विकेट किपरचा सहारा, पंचांचा सिग्नल. विकेट क्रमांक 3, तिसरा झटका, बॅटर आउट. सुपर मॅच बघू शकतात. पहिलाच बॉल, त्याच्यावरती एक सिंगल, देन पुन्हा सिंगल आणि त्याच्यानंतर बाबूचं वर्चस्व मॅचमध्ये राहिले आणि त्यानं विकेट मिळवून दिलाय. सध्या जर 24 धावा फलकावरती जोडल्यात, 80 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यामध्ये आता इकडे जर पाहिलं तर एकंदरीत 15 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि या 15 चेंडूमध्ये काय रणनीती असेल, काय माइंडसेट असेल आणि काय प्रीप्लॅन असेल बॅटिंगच्या माध्यमातून. पहिलाच बॉल खोळात होता, व्हेरिएशन दाखवले बाबूने, सरळ बॉल पाठवून दिला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी करतोय. बाबूवरती आक्रमण करणं कुठेतरी कठीण गोष्ट आहे, कारण बॅटरची स्ट्रेंथ, बॅटरची रीच ओळखून त्याच्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय आणि पुढे पाठी चेंडू टेबत असताना बॅटर बघू शकतात. याही वेळेला हा बॉल आउटसाइड ऑफ स्टिक, सरळ उजवा स्टंपच्या अगदी जवळून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. आता इकडे जर पाहिलं तर या मॅचमध्ये बाबू वर्चस्व गाजवतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून कंप्लीट झालेत आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना स्कोरबोर्डला 24 धावा जोडल्या गेल्या त्या मॅचमध्ये. आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक राजावर्ग देखील दाटीवाटीने उपस्थित झालाय, परंतु अंतिम बॉलवरती फटका जरूर सजवलाय. आता खेळाडू एका धावेसाठी पोहोचले, दुसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न आहे आणि यास आता इकडे 2 धावा कंप्लीट झाल्यात. थोडीशी लेझी फील्ड आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच कारणामुळे षटक क्रमांक कंप्लीट झाला. अंपायर सिग्नल, 3 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 2च्या मदतीने 26 या आकडावरती जोडली आहे. 26 वरती 3. आता इक्वेशन इथनं बदलणार. 12 चेंडू 54 धावेची गरज. अर्थातच प्रतिषटक तुम्हाला धाबा बनवायचे आहेत.
27.00च्या ॲव्हरेजने सध्या तुम्हाला धाबा बनवायचे आहेत. जबरदस्त मॅच बघू शकतात. 26 धाबा स्कोरबोर्डला जोडल्यात. प्रत्येकी आता षटकामध्ये मोठे फटके तुम्हाला खेचावेच लागतील या मॅचमध्ये. ओ पहिलाच बॉल पाठवलाय दूर दूर. दॅट्स अ गॉन. लॉंग 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 वे. सिक्सर. देणारा एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बॅटच्या रडारमध्ये आलेल्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये तारा नाही आणि पाठवून दिलं जात आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर ठोकला आणि या सिक्सरची नितांत गरज होती. या मॅचमध्ये प्रतिषटक 27च्या ॲव्हरेजने तुम्हाला धाबा बनवायचे आहेत तर तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील. मोठ्या फटक्याकडे तुम्हाला जावंच लागेल. आणि सध्या जर पाहिले तर पहिल्याच बॉलवरती आपले जे काही फ्री प्लॅन आहेत त्याच्यावरती खरे उतरतोय बॅटिंग ट्रॅकवरती अमोलच्या माध्यमातून षटकार ठोकलाय. सध्या या गोलंदाजावरती आक्रमण केलं आणि बॅटिंगच्या माध्यमातून एक सिक्सर एक सिंगल आणि पुन्हा एक सिक्सर ठोकलाय अमोलच्या माध्यमातून. वसंत आहेत आणि अमोल पुन्हा तयार. वन्स अगेन पुन्हा एकदा समालोचक कक्षाच्या एंडकडनं परंतु उंची जास्त आणि दाउंडी बॉल. आता कॅच कंप्लीट केली जाते. अमोलची खेळी संपुष्टात येते. अमोलच्या बॅटला लागतोय लगाम. विकेट क्रमांक 4. चौथा झटका. बॅटर आउट गॉन. त्यामुळे साडबा वाटलं पुन्हा एकदा बॉल चालला सरळ डिस्क्वर लेगच्या रिझर्व मध्ये. खेळाडू जरूर उपस्थित आहेत मिड विकेटच्या आणि त्याच्यानंतर बॉलला रिटर्न करतायत. एक सिंगल क्विक कंप्लीट झाली आहे आणि सिंगल धाबाच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धाबा जोडल्यात अर्थातच 33 आकडावरती. तर पाहिलं तर या मॅचमध्ये सिंगल डबल कुठेतरी कमी आल्यात. षटकार देखील जोडले. डॉट बॉल जर पाहिलं तर ते 6 डॉट बॉल आपण बघू शकलात आणि त्याच कारणामुळे कुठेतरी धावसंख्या कमी बघायला मिळते आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 33 आकडावरती जोडली आहे. 9 चेंडू 47 ची गरज. आता समोर पुन्हा एकदा तेवढंसं एलिव्हेशन नाहीये. प्रॉपरली कनेक्शन नाहीये आणि मिडॉन मध्ये खेळाडू येत आहेत. बॉलला फील्ड करतात. बॉल रिटर्न करतात. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. वन शॉट. एकंदरीत एकच धाव फलकावरती जोडली जाईल कारण ज्यावेळी तुम्ही पाहू शकतात की जलद गतीने धाबा घेण्याचा प्रयत्न करतात तिथे वन शॉटचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून दिला गेला आहे आणि त्याच कारणामुळे आता स्कोरबोर्डला धाबा 34 जोडल्यात. 8 चेंडू 46चं लक्ष समोर ठेवलं आणि ते लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केले जायला मॅचमध्ये. ओ इथे खराब बॉल आणि खराब बॉलवरती आक्रमण केलंय. दॅट्स अ फाईन स्ट्रोक. बॉल चाललाय फाईन लेग ओव्हर दी रोप सीमा पार. येतोय वन बाउन्स ओव्हर द लाईनचा चौकार. 4. चांगली बॅटिंग केली जाते. सध्याच्या घडीला जर पाहिले तर बॅटर्सच्या माध्यमातून चौकार ठोकलाय परंतु धाबा देखील अजूनही भरपूर बनवायचे आहेत. 42 धाब्यांचं अजूनही लक्ष या मॅचमध्ये राहिलंय. तो आता समोर खेळायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. आडबा बॅटनं गुडघे वाकवण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती जोडली आहे 38 या आकड्यावरती 39 या आकड्यावरती आणि इथे जिंकण्यासाठी गरज आहे अर्थातच 38 धाबा जोडल्यात आणि 6 चेंडू 42 धाब्याचं लक्ष अजूनही समोर राहिलं या मॅचमध्ये. करेक्शन केलं जाते कारण वन शॉटची सिग्नलचा धावसंख्या इथे मायनस केली नव्हती आणि त्याचमुळे 38 धाबा स्कोरबोर्डला आहेत. पहिलाच बॉल मलिंगा ऍक्शन मध्ये सध्या जर पाहिलं तर गोलंदाजी करतोय भन्नाट वेगानं आणि बॉल सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती रुद्र आपण बघू शकता त्याच्या माध्यमातून पहिलाच बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये धाडला. डॉट बॉलचा वापर केला त्याच्या माध्यमातून. ओ इथे देखील भन्नाट वेगाचा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केली जाते ऍक्शन मध्ये जर पाहिलं तर
लसित मलिंगा कॉपी बुक स्टाईलने सध्या गोलंदाजी करतो आणि या ॲक्शनने गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर डाव्या हाताने गोलंदाजी करतो आणि त्याचं बेनिफिट डेफिनेटली मिळणार, कारण बॉल जर पाहिलं तर खाली डीप होत आहेत. सबमरीन बॉल सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती रुद्रच्या माध्यमातून केले जातोय. मिनी मलिंगा मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला 2 बॉलवरती धुमाकूल घालतोय आणि सध्या त्याच्या माध्यमातून 2 डॉट बॉल बघू शकतात. आता इकडे पावलांमध्ये गडबड झाली आणि त्याचमुळे अगदी शरीरामध्ये थोडीशी दुखापत झाली आणि त्याच कारणामुळे आता इकडे नवीन गोलंदाज येणार का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. दुखापत झाली, यस डेफिनेटली ते नवीन गोलंदाजाला आणावं लागेल. चला लगेच आपण नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज करायचं विनंती असेल. चला नेक्स्ट मॅच लगेच दोन्ही संघाने आपण तयार आहे. आपण लगेचच मॅचला सुरुवात करतो. पहिलाच नवीन गोलंदाज बॉन बॉलिंग मार्फतती सज्ज होत असताना आपण बघू शकता ज्याच्यावरती जिम्मेदारी जबाबदारी ही आता इकडे सोपवली गेली आहे. हो इथे देखील बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सुरुवात डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉलचा सिलसिला आणि सध्या या ओव्हरमध्ये डॉट बॉलचा रेशिओ खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. रुद्रने सुरुवात केली, 2 बॉल टाकलेत. आता इकडे चूक झाली आहे. अगदी जर पाहिलं तर खूपच उंचीचा बॉल होता आणि त्याच्यानंतर विकेट्स आणि इट्स अ बीमर. फरक पडणार नाहीये, बीमर आलाय परंतु धाबा खूप जास्त बनवायचे आहेत. चेंडू कमी राहिली आहेत. 41 धावांचा अजूनही पाठलाग या मासमध्ये करायचा आणि 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक राहिला या मासमध्ये. सध्या जर पाहिलं तर ऐतिहासिक मैदान, भरपूर मोठ्या प्रमाणात या मैदानावरती अनेक सामने आपण बघू शकतात आणि आता इकडे मैत्री चषकाची स्पर्धा देखील याही मैदानावरती बघू शकतात. परंतु फ्री हिटचा बॉल आहे, फरक पडणार नाहीये. इथे देखील पाहू शकतात की एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धावा जोडल्यात अर्थातच 40 आकड्यावरती, परंतु फरक पडणार नाहीये. 40ची गरज अजूनही आहे. अमोलची जमदर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज भावेश या खेळाडूने जर सिक्सर ठोकला, परंतु संधी आता कमी आहे कारण षटक क्रमांक 5 बॉल कंप्लीट झालेत आणि त्यानंतर एक अंतिम चेंडू असेल. आता इकडे भावेश सिक्सर ठोका आणि 500 रुपये कमवा या मॅचमध्ये. हो इथे देखील बीट झालेत आणि त्यानंतर सरळ देहस्तीवरती बॉल अधलला गेलाय. मॅचमध्ये विजय संपादित केला अर्थातच माडस बी संघाने. जयमान माडस बी संघाला विजयाच्या लक्षकोटी शुभेच्छा. आड्यान बाडलक टेंबरे संघ, तुम्ही इथे आलात, तुमचा मुळाचा वेळ या स्पर्धेकरता खर्च केलात त्याबद्दल ऑर्गनाइज टीमच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि तिथे प्लेअर ऑफ द मॅच किताब देऊयात. जबरदस्त बॅटिंग केली अक्षय या बॅटरनं. 34 धावा 19 चेंडूमध्ये. किरणने